नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना कोणत्या दिवशी खात्यात तर त्या ठिकाणी 2,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. तर काही ठिकाणी 12,000 रुपये देखील मिळणार आहेत. तर या ठिकाणी त्या ठिकाणी कोणाला हप्ता मिळणार आहे आणि कोणाला नाही मिळणार, तुमच्या यादीत नाव आहे की नाही याची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम मराठी साईड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आधी स्वागत करत आहे. तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी खालील तांत्रिक अटी म्हणजे आता मी तुम्हाला ज्या बाबी सांगणार आहे त्या जर पूर्ण केलेल्या असल्या आहेत त्यांनाच त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. पहिली बाबी आहे तर पी एम किसानची पात्रता. तर जे शेतकरी केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळतो. दुसरं, ज्यांनी KYC केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. आधार सीडी म्हणजे तुमचे बँक खाते त्या ठिकाणी आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे. तर त्यानंतर ज्यांच्या जमिनीच्या रेकॉर्डची पडताळणी त्या ठिकाणी यशस्वी झाली आहे म्हणजे लँड सीडिंग झालेली आहे त्यांनाच त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येणार आहे. तर तुमचे यादीत नाव आहे की नाही तुम्हाला कसं तपासायचं आहे, तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुमची स्थिती काय आहे, तुम्ही यादीत आहेत की नाही त्याची तपासू शकता. तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला येईल, तो तो तपासायचा आहे. PM किसानच्या वेबसाईटवर नो युअर स्टेटस त्या पर्यायावर जाऊन तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तिथे सर्व माहिती यस असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर अजून देखील सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अजून नमो शेतकरी योजनेचा काही हप्ता अजून कोणत्या दिवशी येणार आहे ते काही अजून फिक्स झालेले नाही. त्यामुळे अजून देखील त्या ठिकाणी वाट शेतकऱ्यांना मोठी वाट बघावी लागणार आहे. कारण आत्ताच झालेल्या निवडणुकीमुळे त्या ठिकाणी प्रतीक्षा आता अजून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करावी लागते.